नमस्कार मित्रांनो. 2025 हे संपूर्ण वर्ष मकर राशीसाठी अतिशय खास असणार आहे. कारण गेल्या 6-7 वर्षापासून 7.5चा जो कालावधी तुम्ही भोगला होता, त्याचे अनुभव तुम्ही जे घेतलेले होते, त्यातून तुम्ही आता हळू-हळू बाहेर पडणार आहात. त्याच्यामधून तुम्हाला हळू-हळू मुक्ती मिळणार आहे. अर्थात शनीच्या 7.5बद्दल सांगायचं काय, कारण त्याचा प्रत्यक्ष अनुभव तुम्ही घेतलेला असेल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. रिलेशनशिपबद्दल असेल किंवा आर्थिक स्तरावर असेल, मानसिक स्तरावर असेल, आरोग्याच्या संदर्भातले त्रास, तुम्ही घेतलेले प्लान चुकलेले असतील, समोरच्या व्यक्ती वेगळ्या प्रकारे वागलेला असेल तुमच्याबरोबर आणि मुळातच तुमचा जो आत्मविश्वास ज्याला आपण म्हणतो तो पूर्णपणे ढळलेला असेल. म्हणजे भविष्यात जाऊन आपले काही चांगले दिवस येतील या गोष्टीवरचा आपला विश्वासच उडालेला असेल. काळजी करू नका. जसे दिवसामागून रात्र किंवा रात्री मागून दिवस येतो, त्याचप्रमाणे आता तुमच्यासाठी उष्णक ताल येणार आहे. साधारणतः हा जो शनी आहे, हा शनी 29 मार्च नंतर तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. त्याचे प्रभाव परिणाम येणाऱ्या 2 ते 2.5 वर्षामध्ये नेमके कशा प्रकारचे असतील या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. लक्षात घ्या, हा जो शनी आहे, हा शनी तुमच्या राशीचा स्वामी आहे, जो की सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. तृतीय स्थानात हा जो शनी भ्रमण करेल, त्याची सगळ्यात मोठी गोष्ट किंवा त्याचा सगळ्यात मोठा परिणाम हा तुमच्या आत्मविश्वासावरती तुम्हाला दिसून येईल. आत्मविश्वास तुमचा दुणावेल. महत्त्वाचं म्हणजे तुमची कामं आतापर्यंत जी अडकलेली होती, जी पूर्ण होत नव्हती, परिस्थिती थोडीशी वेगळी होत होती, ती हळूहळू तुम्हाला अपेक्षित अशी दिसायला लागेल. आणि महत्त्वाचं म्हणजे गेल्या 6-7 वर्षापासून तुमच्या जोडीला असणारा किंवा तुमच्याकडे असणारा जो मॅच्युअर्डनेस आहे, अनुभव आहे, तो याच्यासाठी खूप कामी येणार आहे. आणि तशी पण पाहिली तर तुमची जी रास आहे ही विचारी आहे, मेहनती आहे आणि तुमच्या राशीमध्ये धीर धरण्याची कला किंवा पेशन्स अतिशय चांगला आहे. येणाऱ्या 2 ते 3 वर्षामध्ये किंवा 2.5 ते 3 वर्षामध्ये तुम्ही अशाच प्रकारचे निर्णय घेणार आहात. आणि जीवनामध्ये मोठं काही करायचं जर का विचार करायचा असेल तर त्याची जी पायाभरणी आहे ही येणाऱ्या 2 ते 2.5 वर्षामध्ये नक्की होणार. काळजी करू नका. या 2.5 ते 3 वर्षामध्ये तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. मुळातच तुमचा कॉन्फिडन्स, तुमची एनर्जी ही अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. हा शनी तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करेल. तृतीय दृष्टीने तुमच्या पंचम स्थानाला बघेल, सप्तम दृष्टीने भाग्य स्थानाला बघेल आणि दशम दृष्टीने हा तुमच्या व्यय स्थानाला सुद्धा पाहणार आहे. तर एकंदरीत सांगायचं झालं तर जे खास म्हणजे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी हा संपूर्ण कालावधी अतिशय चांगला असणार आहे. म्हणजे जे काही तुम्ही शिकत आहात त्या संदर्भात चांगले तुम्हाला रिझल्ट मिळू शकेल. फक्त मकर राशीच्या ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास या दरम्यान डोकं वर करू शकेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, इथे थोड्याफार प्रमाणात तू मैमे ज्याला आपण म्हणतो, खूप मोठा असा काय अनुभव येणार नाही, थोड्याफार प्रमाणात अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला जाणवू शकेल. मात्र येणाऱ्या 2 ते 2.5 वर्षामध्ये एक गोष्ट मात्र निश्चित की तुमच्या वैचारिक तुमची जे विचार करण्याची पद्धत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बदल जाणवेल. आणि महत्त्वाचं म्हणजे थोडंसं धार्मिक आध्यात्मिक मार्गामध्ये तुम्ही लीन व्हा. एखादा पंथसुद्धा तुम्ही विचारात येऊ शकता किंवा जॉईन करू शकता. धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं आणि तशाच प्रकारचे काय आध्यात्मिक धार्मिक अनुभव येणं, अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव तुम्हाला येऊ शकतात. याप्रमाणे जर का तुम्हाला परदेश गमन करायचं असेल, बाहेर कुठे जायचं असेल, तर त्याकरता सुद्धा हा येणारा 2-2.5 वर्षाचा कालावधी आला आहे, तो बऱ्याच प्रमाणात अनुकूल असणार आहे. त्यामुळे याच्या संदर्भातली काळजी करू नका. फक्त इथे एकच गोष्ट महत्त्वाची आहे, कर्ज घेणं, लोन घेणं किंवा जामीन धरणं यापासून स्वतःला थोडंसं लांब ठेवा. कारण लोन जर काय तुम्ही घ्यायचं तर ते लवकर फिटलं जाणं थोडंसं कठीण आहे. अर्थात तुमची जी रास आहे ही विचारी आहे, त्याच्यामुळे लोन घेताना तर फेडायचं कसं याचं गणित तुमच्याकडे तयार असायला हवं. ते जर का तुमच्याकडे व्यवस्थितपणे तयार असेल तर काळजी करू नका, लोन तुम्ही घेऊ शकता. मात्र तरीसुद्धा थोडासा त्या संदर्भात विचार असणं गरजेचं राहील. आता याचप्रमाणे या वर्षामध्ये राहू सुद्धा राशी परिवर्तन करणार आहे. राहू ग्रह तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. 18 मे नंतर हा तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. एक गोष्ट महत्त्वाची आहे, लक्षात घ्या, शनी आणि राहू हे जे दोन्ही पापग्रह आहेत हे तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. जवळजवळ 1.5 महिना म्हणजे एप्रिल आणि मेच्या जवळजवळ 18 तारखेपर्यंत शनी राहू दोन्हीही तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतात. आता हे जे पापग्रह ज्याला आपण म्हणतो हे तृतीय स्थानात खूप चांगले असतात, परंतु 2-2 पापग्रह आहेत आणि ते युतीमध्ये सुद्धा होणार आहेत. आणि जो शनी आहे हा तुमच्या राशीचा स्वामी आहे, त्याच्यामुळे गोष्टी थोड्याशा वेगळ्या होऊ शकतात. महत्त्वाचं म्हणजे या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वाचे मोठे निर्णय घेऊ नका. फसलं जाणं किंवा एखाद्या प्रलोभनामध्ये येऊन चुकीचे निर्णय घेतले जाणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं
तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. ही गोष्ट थोडी महत्त्वाची आहे. आरोग्याच्या संदर्भातले असे काही त्रास उद्भवू शकतात की ज्याचं रिझनिंग होणार नाही, ज्याचं कारण नेमकं समजणार नाही. तर थोडंसं या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे. ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. तिसरा जो ग्रह या संपूर्ण वर्षामध्ये राशी परिवर्तन करणार आहे तो म्हणजे गुरु. गुरु जो ग्रह आहे तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करतोय. गेल्या 11 महिन्यापासून हा तुमच्या पंचमात भ्रमण करतोय. त्याचे काही चांगले अनुभव सुद्धा तुम्ही घेतलेले असते. खास करून तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल या दरम्यान चांगली झालेली असेल आणि अगदीच काही नशीब आपल्यावरती रुसले नाही, थोडीफार कामं सुद्धा आपली होते आहेत, म्हणजे होण्याच्या मार्गावरती आहेत. अशा प्रकारचे काही अनुभव किंवा अशा प्रकारच्या आशा तुमच्या नक्कीच पल्लवी झालेल्या असेल गेल्या साधारण 10 ते 11 महिन्यामध्ये. ही गोष्ट खूप चांगली आहे. मात्र इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे की जो गुरुग्रह आहे, हा गुरुग्रह दिनांक 14 मे नंतर तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि 6व्या स्थानातला गुरु हा तेवढासा शुभ फलदायी मानला जात नाही. तरी काळजी करू नका. पण खास करून जो शनी तुमच्या 3ऱ्या स्थानामध्ये येणार आहे, तर ते 6-7 वर्षाचा जो वनवास आहे त्याच्यातून तुम्ही बाहेर पडत आहात, जी की खूप चांगली गोष्ट आहे. आता आणखी एक थोडीशी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या मकर राशींच्या व्यक्तींचा जन्म 15 मार्चपासून ते 15 एप्रिल या दरम्यान झालेला असेल, त्याला येणाऱ्या 2.5 ते 3 वर्षामध्ये त्यांचं फिरणं वगैरे थोडंसं जास्त एक्झर्शन थोडंसं जास्त होईल. स्वतःच्या फिटनेसकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. महत्त्वाचं म्हणजे तुमचे जे काही निर्णय दूरगामी असेल की ज्यामुळे मोठ्या प्रमाणात तुमच्या आयुष्यावरती त्याचा परिणाम होऊ शकतील, अशा निर्णयांपासून थोडंसं स्वतःला अलिप्त ठेवणं गरजेचं राहील किंवा निर्णय घ्यायची तशीच गरज पडली तर साधारणतः नीट विचार करून त्या संदर्भात निर्णय घेणं गरजेचं राहील. आता लगेचच्या लगेच जरी सांगायचं झालं तर साधारण येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये ज्यांचा जन्म 15 मार्च ते जवळजवळ 20 मार्चच्या दरम्यान आहे, त्यांना येणारे 2.5 ते 3 महिने अतिशय त्रासदायक जाते. खास करून मेंटल स्ट्रेस, मानसिक तणाव आणि हे मानसिक तणाव सुद्धा तुमच्यामुळे तयार झालेले असेल. खास करून तुम्ही घेतलेले चुकीचे निर्णय, प्रलोभनाला बळी पडणं, अशा प्रकारचे काही अनुभव असेल त्या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. परंतु मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं एकंदरीत हे जे शनीचं राशी परिवर्तन तुमच्या 3य स्थानामध्ये होणार आहे 29 मार्च नंतर, हे तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी राहील आणि अर्थातच त्याचे अनुभव तुम्हाला चांगले येतील. नीट विचार करा. तुमच्या राशीला वेगळं काही सांगायची गरज नाही, कारण मॅच्युअर्ड रास आहे, विचार करणाऱ्या रास आहे, पेशन्स आहे आणि हार्ड वर्किंग नेचर, गोल ओरिएंटेशन सुद्धा तुमच्या राशीमध्ये अतिशय चांगलं आहे. तर मित्रांनो, हे होतं शनीचं मीन राशीतलं भ्रमण मकर राशीकरता कशा प्रकारे राहील या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.